विधान परिषद सभापती पदासाठी या आठवड्यात निवडणुकीची शक्यता। परिषदेतील वर्चस्व कायम राखण्यासाठी महायुतीची रणनीती। 2.5 वर्षांपासून रिक्त विधान परिषद सभापती पदासाठी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक होण्याची चिन्हे आहेत। महायुती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे। त्यानंतर विधानसभा निवडणूक होणार असून राज्यात सत्ता बदल झाला तरी विधान परिषदेत आपले वर्चस्व कायम राहावे या दृष्टीने सभापती पदाची निवडणूक घेण्याची रणनीती महायुती सरकारने आखली आहे। महायुतीकडे परिषदेत सर्वाधिक 31 चे संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीकडे 20 चे संख्याबळ आहे। त्यामुळे महायुतीचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो। भाजपच्या जागा जास्त असल्याने भाजपकडून उमेदवार दिला जाईल। राम शिंदे, प्रवीण दरेकर आणि निरंजन डावखरे ही नावे चर्चेत आहेत। धनगर समाजाचे असलेले राम शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते। विधानसभा निवडणुकीत धनगर मतांची बेगमी करण्यासाठी भाजपकडून ही खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे। शिंदे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमधून 2 वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत। फडणवीस सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते। 2019 मध्ये रोहित पवार यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली। सभापती रामराजे निंबाळकर यांची आमदारकीची मुदत 8 जुलै 2022 रोजी संपली। त्यानंतर राजकीय फुटीने या पदाची निवडणूक झाली नाही।